श्री स्वामी समर्थ सगळ्यांना 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 चैत्र पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आणि चैत्र पौर्णिमा म्हणजे ज्योतिबाची जत्रा असते किंवा पौर्णिमेचं येडामाईची ही जत्रा असते। तर तुम्ही बघू शकताय सकाळचं आपलं रुटीन बघा, आजची पूजा वगैरे। तर मी हे काहीतरी दिवा लावायचं आणलं होतं आणि मला खूप छान वाटलं। ते तुळशीपाशी लावायसाठी खूप दिवस झालं ते आणून, पण म्हणलं बाहेर दिवा लावलं की काय होतं, हवेनी दिवा बाहेरचा शांत होतं की म्हणलं आता आपण काय करायचं, मग त्यापेक्षा तुळशीपाशी लावायला। तर ते तुळशीपाशी पण लावायला होत होतं आणि म्हणलं चला आता सकाळी बाहेर वापरून घेऊया। आणि मग अशी उंबऱ्यावर हळदीचं लेपन वगैरे केलं आणि उंबऱ्यावर पण फुलवाती पाजळल्या तुपातल्या आपल्या। आणि इथं साचे हे तर साचेच छापलेत उंबऱ्यावर। खाली रांगोळी काढली की मांजर मुतून घाण करायला लागलं। तर आजची पूजा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पूजा बघा। आज आपलं त्यानंतर इथं स्वस्तिक वगैरे काढून झालेलं आहे। हे बघा, पौर्णिमा अमावस्याला स्वस्तिक वगैरे काढते मी दरवाजावर असं, आणि मला खूप छान वाटतं। आणि इथं मग आपलं आहे छोटंसं एक हे लिहिलेलं, हे घर स्वामींचं आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे। खरंच मी हे त्यामुळंच लावलेलं आहे, वाईट दृष्टी बाहेरच्या बाहेर जावं किंवा म्हणजे वाईट नजरेचं काय असेल ते बाहेरच्या बाहेर इडापिडा जाऊ द्या। आणि ही कुंचन सेवा आपली मी मनापासून खरंच खूप करते आणि मला मनापासून फळ पण भेटत आहे। हळूहळू हळूहळू प्रगती येत आहे। म्हणतात ना, तूप खाल्लं की रूप येतं, तसं काय तर तूप खाल्लं की रूप आलं पाहिजे असं काही म्हणते ती, पण तसं नसतं। काही गोष्टी हळूहळू होत असतं, लगेचच रूप येत नसते तूप खाल्ल्यावर। आणि मग माझी ही पूजेपासनं खरंच मी ही पूजा डिसेंबर महिन्यापासून करते, मला खूप छान वाटत आहे आणि घरामध्ये पण खूप छान प्रसन्न वातावरण असतं। कधी कधी होतं आता तो मी जरा थोडंफार होत असतं, ते तर काय भांड्याला भांडं कुठं पण लागत असतं। आणि मग अशी इथं रांगोळी काढून घेतलेली आहे आणि मग काय आपली संध्याकाळची पूजा ती पण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। कुंचन सेवा खरंच कुंचन सेवेत खूप प्रभावशाली शक्ती आहे। मी त्या शीतलताईंचा स्वामी आर्ट मूर्तीमधून आणलेला आहे, बऱ्याच वेळा तुम्हाला सांगते आणि त्या शीतलताईंना पण धन्यवाद म्हणते, कारण मला त्यांचा हा व्हिडिओ बघितले होते मी इन्स्टाला, खरंच खूप छान वाटलं आणि व्हिडिओ बघून मी हे आणलं होतं। ह्याच्यामुळं खरंच मुलांमध्ये पण बदल झालं आणि मिस्टरांमध्ये पण बदल झाला, चांगलं जॉब पण लागला त्यांना। बरेच वर्ष जॉब केला होता, काय म्हणते अति ते तर माती होतंय तसं झालेलं काहीतरी होतं, अति केलं होतं, कारण खूप कष्ट केले त्यांच्या इथं, जवळजवळ 14-15 तास ड्युटी केली। पण काय शेवटी आपले नशीब आणि आपल्या हातचं मीठ आणणे, त्यामुळं कुणाला जीव लावावं आणि कुणाला जवळ करावं हे आता मात्र बरंचसं काही शिकायला भेटलेलं आहे। भले कामाच्या ठिकाणी असो किंवा नातेवाईकांच्या ठिकाणी असो, बरंच काही शिकण्यात आलेलं आहे। त्यामुळं जशास तसं वागायचं हे मला देवाने शिकवलं। आता एवढे दिवस मला मुलं सांगत होते, मिस्टर सांगत होते, पण आता देवानीच बुद्धी घातली। चला तर बघा, कुंचन सेवा झालेली आहे, खूप छान प्रसन्न वाटत आहे। माझी देवपूजा, देव छोटे छोटे मूर्ती आहेत देवांचे, माझी खूप इच्छा आहे मोठ्या मूर्त्या घ्यावं, पण काय करणार आहे, देवात म्हणजे शास्त्रात सांगितलं आहे 1.5 ते 2 इंचापर्यंतच मूर्त्या हवेत देवघरात। मग हे शास्त्रानुसार योग्य आहे, माझ्या तेवढ्याच छोट्या छोट्या मूर्त्या आहेत। आणि हे नारळ मी पाडव्याला नवीन कलश आपलं स्थापन केलेलं आहे, त्याचा काही व्हिडिओ मला काढता आला नाही, त्यावेळेस थोडं गडबड होती। तर बघू शकताय तुम्ही कशी झालेली आहे कुंचन सेवा। खरंच तुम्ही कमेंटमध्ये बरेच जणांचे मला मी विठ्ठलाचे व्हिडिओ वगैरे सोडते तेव्हा कमेंट येते, तर रामकृष्ण हरी जे कोणी व्हिडिओ सोडते ते। तर आता ही पूजा सत्यनारायणची केलेली आहे, ही सत्यनारायणची पूजा माझी 5वी आहे। मी 11च सत्यनारायण पूजेचा संकल्प केलेला आहे। तर चैत्र पौर्णिमा होती, म्हणलं चला आज सत्यनारायण पूजा आहे, कुंचन सेवा केलेली आहे, मग आज काय करायचं, तर म्हणलं पौर्णिमेचं चला आज पुरणपोळीचा बेत केलेला होता। जास्त काही पुरण घातलं नव्हतं, थोडंसंच निवदापुरतं वगैरे। आणि आता हल्ली काय झालं आहे, मुलं खात नाहीत जास्त काही, त्यांना आता सटरपटर सुट्ट्या असल्यामुळे सटरपटर खायची सवय झाली। तर हे सत्यनारायण पूजेपासून पण खूप छान प्रचिती आली, खूप म्हणजे खूप छान। माझी लहान मावशी केली होती, पण मला काय एवढं त्यावेळेस हे वाटलं नाही। आणि खूप म्हणजे खूप प्रयत्न केले मी, माझं लग्न झालं तसं सत्यनारायण पूजा घरात घालायची। मी जिथं पण रेंटनी राहिले तिथं प्रत्येक ठिकाणी इच्छा होती सत्यनारायण पूजा घालायची। आणि लाईट गेल्यामुळं तुम्हाला आज देवाऱ्यात लाईट दिसत नाही आहे, लाईट ये जा करत होती, खूप पॉवर कमी होतं, म्हणून मी काय लाईट लावलेली नाही आहे। बिना लाईटीमध्ये मंदिर बघा आपलं कसं दिसतंय ते। तर खूप म्हणजे दिवसाची इच्छा होती की सत्यनारायण पूजा पहिली ब्राह्मणाकडनं स्टार्ट करावी। मला भावानी पण सांगितलं, बरेच जणांनी पण सांगितलं, पण काय करता हो, झालंच नाही आहे, ब्राह्मणाकडनं स्टार्ट करणं झालं नाही। आणि शेवटी मग मी स्वामी समर्थाचं आपलं केंद्रामध्ये मंदिरामध्ये जायला लागले, तर तिथं चालतंय म्हणले, आपण घरच्या घरी केले तरी। आणि सत्यनारायण पूजेपासून खूप छान वाटत आहे, मनाला खूप प्रसन्न वाटत आहे। आता इथं काहीतरी देवधर्म केलं, काहीतरी सणसुद्धा आलं की हे असं काहीतरी करून खायला चमचमीत आवडतं। इथं केलं होतं मुगाच्या डाळीचं फिक्कं वरण साहेबांसाठी आमच्या,
आणि इथं केली होती आपली येळवण्याची आमटी, म्हणजेच कटाची आमटी. आपल्याकडं गावाकडं कटाची आमटी येळवण्याचीच आमटी म्हणतात. तर ही बघा आमटी, जास्त काही केले नाही. पहिलेले असे भगोने भरून भरून असायचे, आता कमी केलेलं आहे. आणि इथं छान असं डाळ शिजवून घेऊन नुसती फोडणी दिलेली डाळ आहे, वरून असं तडका दिलेला. आणि स्वामी समर्थांना आपल्या घेवड्याची भाजी खूप आवडती, म्हणून इथं घेवड्याची भाजी केली आहे, पण याच्यामध्ये शेंगदाणे मोठे मोठे घातलेत. मग काय, भजी पापड तर झालंच पाहिजे, उपवास आहे म्हणल्यावर. मग बघू शकताय पुरणपोळ्या इथं मस्त अशा छान केलेल्या होत्या. आणि एक गोष्ट अशी झाली की मला खूप, म्हणजे मी काय तर केलं घरात की आईला सोडून खाऊ वाटत नाही. आई आहे तर सगळं आहे. आई विना काय म्हणतात, स्वामी तिन्ही जगाच्या आई विना भिकारी, तसं काहीतरी आहे माझ्या बाबतीत, तर तसं काहीतरी आहे. आणि मग आम्ही सगळं पोरं आम्ही जेवलो आणि उपास सोडलं आणि मग आईकडे गेलो होतो. रात्री 10:30 वाजता तिला डबा घेऊन गेले आणि तिला सांगितलं होतं की तू स्वयंपाक करू नको बाई, मी डबा घेऊन येते, कारण मला काय तुला सोडून घास गिळवत नाही. तरी पण तिनं स्वयंपाक केला होता. तर चला, कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा.